अजून एक आम्हाला एक शर्यत करायची आहे. त्याला सांगून करणार आहे शर्यत यो कॅप्टन नवीन पनवेलचा. त्याला बरं थोडं दिवस सांगाल दादा. पिस्तूल या सीझनला कमीच पडतं, पण लास्टच्या एंडिंगला दाखवतो पिस्तूल पिस्तूल आहे. तर दादा काय पिस्तूल येत होतं, पिस्तूल संपला. आमच्या गावातले लोक पण आम्हाला पैरे देत नव्हते, पण आम्ही घरची गाडी पळवायचो, पैरे देत नव्हते म्हणून. हो, आज दादासारखा म्हणजे आपले आप्पा ते असते तर अजून मजा आली असती. आणि हा मैदान नक्की ठरला आमच्यासाठी. 2 गुलाल झाले. हा असं नाही, आमचा ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर आणि चेतन आणि आद्या हे 3 ड्रायव्हर कधी पण हरव ना तर जितो, ते बसतातच कधी पण. मित्रांनो बघा, आज आपण वेगर गावामध्ये आलेल्या एक बैलगाडी क्षेत्रामधील देव मानलं जातं आदरणीय पडीनाथ फडके दादा सरकार विगर पनवेल यांच्या गावामध्ये आज मैदान होतं आहे. आणि तिथे आज मैदान पण चांगल्या प्रकारे पार झाला. आणि आज नाचा ग्रुप पिस्तूल आणि पिस्तूलनी आज गुलालाचा हकदार झालेला आहे. आज 2 गाड्या झाल्या आणि कशा प्रकारे जमल्या आणि कशा काय शर्तीचा प्रवास झाला आज ते जाणून घेणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. जर आज 2 गाड्या विजय झालेल्या आहेत, तर पहिली पण गाडी जी झाली ती पण गाडीबद्दल सांगा आणि आताच्या गाडीबद्दल पण सांगा. आज अतिशय सुंदर गाड्या आल्या, 2 गाड्या. पहिली गाडी पण आपली मैत्रीपूर्णच होती कांबोडकरांशी, आणि ही पण करण जडवाल्यांची आपली मैत्रीपूर्णच गाडी होती. तर दादा बरेच दिवस पिस्तूल बॅकफुटला होता आणि बरेच म्हणजे चर्चा झाल्या की पिस्तूल कमी झालेला आहे. तर आता पुन्हा एकदा पिस्तूल कमबॅक करून कुठेतरी एक गुलालाचा हकदार होत आहे. काय सांगाल दादा? पिस्तूल या सीझनला कमीच पडतं, पण लास्टच्या एंडिंगला दाखवतो पिस्तूल पिस्तूल आहे. तर दादा काय सांगाल, खूप दिवस स्ट्रगल चालू होता कारण की घरची गाडी पण पळत होती, कुठेतरी एक यश भेटत नव्हता. पण आता पुन्हा एकदा नवा म्हणजे पैरा झाला जो साहेबराव, ती गाडी सातत्याने पळते आणि पुन्हा एकदा 3 गुलाल म्हणजे प्राप्त झाले टोटली. म्हणजे चिंचवलीला पण गुलाल प्राप्त झाला होता आणि आजच्या दिवसामध्ये पण 2 गुलाल घेतले जातात तुम्ही. हो, तर साहेबराव पण चांगला बैल आहे. आणि बॅकफुटला याचा बैल आजारी होता, त्यामुळं लोक पैरा नव्हतं देत, म्हणून तो बॅकफुटला होतो. पण आता दाखवतो आम्ही काय आहे. दादा काय सांगाल या संघर्षाविषयी? कारण की बघा ना, गाड्या जेव्हा जिंकतात तेव्हा आपलीच कुठेतरी माणसं असतात, ते म्हणजे नावं ठेवत असतात की बैल कमी झाला. आता कुठेतरी म्हणजे चर्चा केली जाते की गाडी आता आपण पिस्तूलची मारू शकतात म्हणजे असं. हा, बरेच जण पहिले विचारले येत होते, पिस्तूल संपला. आमच्या गावातले लोक पण आम्हाला पैरे देत नव्हते, पण आम्ही घरची गाडी पळवायचो, पैरे देत नव्हते म्हणून. तर आता साहेबराव चांगला पैरा झालाय आणि चांगली गाडी गुलालात आहे. दादा काय आज दादा सरकार ज्यांचं खूप अखंड महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि तिथे आज विगरचा मैदान जो कुठेतरी आज तुम्हाला लकी देखील ठरलेला आहे दादा आज. हो, आज दादासारखा म्हणजे आपले आप्पा ते असते तर अजून मजा आली असती. आणि हा मैदान नक्की ठरला आमच्यासाठी. 2 गुलाल झाले. तर दादा बघा ना, आज पिस्तूल बाहेरून होता पब्लिकनी आणि साहेबराव होता तो आतून होता आणि कुठेतरी एक चांगली साथ भेटली. हो, साहेबरावची पण चांगली साथ भेटली. चांगला गाडी वरतो वासरू आहे, पण चांगली गाडी वरतो. आज दादा बघा, ड्रायव्हर विषयी पण कौतुक व्हायला पाहिजे कारण की सातत्याने आपली गाडी म्हणजे हारत होती. कुठेतरी एक ड्रायव्हर पण बसत ना, अशाने मोठा मन दाखवून ड्रायव्हर पण बसला होता. ना असं नाही, आमचा ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर आणि चेतन आणि आद्या हे 3 ड्रायव्हर कधी पण हरव ना तर जितो, ते बसतातच कधी पण. दादा अजून काय बोलणार बैलाबद्दल? कारण की तुम्ही जवळून पाहता बैलाला, तुम्ही सर्व म्हणजे देखभाल वगैरे करतात, काय सांगाल? बैलाबद्दल काय सांगायचं, आता एवढा मोठा नाव केले आमचा आणि एवढ्यासाठी बॅक फुटला होता बैल, पण सगळी पोरापाठी आहेत. अजून एक आम्हाला एक शर्यत करायची आहे. त्याला सांगून करणार आहे शर्यत यो कॅप्टन नवीन पनवेलचा. त्याला बरं थोडं दिवस थांब का तुझ्याशी शर्यत करणार. ना तुम्ही बघा, आज हल्ली शर्ती चालू आहेत ते मैत्रीचं चालू आहेत. कुठेतरी एक आपण बघा आज विरोधामध्ये पळालं की एकदा पैरा पण होतोय. तर अशाने दादा बघा, तुम्ही आता बोल मला. आम्ही त्याला बैल दिलेला का, आम्ही त्यांचा बैल नव्हता अच्छा. मागितला, पण या कंडिशनला बैल आमचा रिवर्स आलेला तर त्याही बैल दिलेला नाही आम्हाला. आम्ही नाच्यासाठी बैल मागितलेला तर तेही नाही बोललं ते. आणि आम्ही नाव सोडलेलं ते पहिले हो बोलले आणि गाडी जमशी आली आणि आम्ही आता पैरा देत नाही आणि दुसऱ्या मैदानात चाललो. आणि कुठेतरी बघा ना दादा, तुम्ही कोण ओळखत पण नव्हता त्यावेळी आम्ही बैल दिलता. तर आता आज तो पालायला लागला तर जास्त भाव खायला लागलेत ते. तर त्यांना घमंड जास्त कर नका, आम्ही पण आहेत तुमच्यापेक्षा आधीपासून शर्ती केलता.
तुम्हाला दाखवतो लास्ट एंडिंगला काय पिस्तूल आहे. बघा ना दादा, आपण बोलत आहोत ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये ऊन आणि पावसाळा आहे, तर प्रत्येकाची वेळ येतं आणि प्रत्येक वेळेनुसार आपण म्हणजे करत असतो शर्ती. हो, आता प्रत्येकाची मागच्या टाइमला आमची वेळ नव्हती, एवढं आम्ही संघर्ष करीत होतो. आज आमची वेळ आली आणि आज गुलाल प्राप्त आले. तर शेठ काय सांगाल, घरची गाडी बॅकफुटला आहे, तर काय प्रयत्न चालू आहेत का? म्हणजे पण पालणार, याच्या पुढे पालणार. आमचा पोरगा गेले फिरायला बघून तो बैल आणीत ना आम्ही, कारण तो आला पोरगा का ती घरची गाडी पण पालणार, नाच्या पिस्तूल पण पालणार, गाडी पालणार. काही याच्याबद्दल काय नाही ना, आम्ही पायऱ्या पण पालणार. आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही पालणार. कारण की बघा दादा, मागच्या मैदानाला थोडं म्हणजे प्रॉब्लेम झाले होते, कुठेतरी एक सुधारण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारे फाटी वगैरे म्हणजे चांगल्या प्रकारे ठेवली. कारण की ज्या फाटीमध्ये तुम्ही खेळलं म्हणजे उजवीनी, ती फाटी कुठेतरी एक म्हणजे चर्चा चालू होती की फाटीमध्ये धूल आहे, तर चांगल्या प्रकारे सुधारणा करून आणि कुठेतरी एक बैल मालकांचा एक शब्दाला मान ठेवून एक चांगलं आयोजन घडवलं. हो नक्कीच, मागच्या वेळी पण आमची धुलीमुळे गाडी पडली होती, त्यामुळे आता भारी नियोजन केलंय. फाट्या बिट्या चांगल्या केल्यात, नियोजन पण चांगला केलंय आता. तर बघा दादा, आता येतोय आपला जो मऊ मैदान, तिथे सातत्याने तुमची घरची गाडी पण गुलालामध्ये होती. मागच्या वेळेला पण आपण दाखवलं होतं की नाच्या ग्रुप म्हणजे पिस्तूल गुलालामध्ये होत्या, तर तिथे कसं काय नियोजन असेल? कारण की बघा, आपण बघतोय चांगले चांगले मैदान आहेत, तर नामचीन मैदान आहेत, तर मऊ भागाला तुम्ही येणार का पुन्हा एकदा? हो नक्की, आपल्या भागातलं मैदान आहे तर आपल्या मैदानाला नक्की येणार आम्ही. आणि बघा, मऊ गावातील नियोजन बोललं तर एकदम सिस्टमॅटिक मैदान असते आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं आकर्षक बक्षीस वगैरे होते आणि चांगलं आयोजन ठेवलं होतं त्याही. हो नक्कीच, चांगलं आयोजन असतं, त्यामुळे आम्ही आणि आपल्या जवळचंच मैदान आहे, आपलाच मैदान समजून आम्ही येतो. तर जाता दादा काय सांगाल दादा, दोन शब्द अजून? म्हणजे पोरा आता आम्ही बॅकफुटला होतो एवढे, तरी एक पण पोरे आम्हाला सोडणार. आता पण अजून वाढली पोरा, बैल नव्हता पलत तरी पण अजून पोरा आली, आज कोण सोडून नाही गेला. काय ना, पोरं भरपूर आहेत आमच्याकडे. आमचा एक म्हणजे तो कुटुंबच झालेला आहे. एक नाच्या किरण पिस्तूल एक ग्रुप म्हणजे लयच मोठा आहे. आता यामध्ये सर्वात जास्त मोठा ग्रुप आमचाच आहे ना. चांगली पोरं आहेत, पोरांच्या शिवाय बैल आहेत, सर्व मालकच येते. कोण असं बोलत नाही काय शानबार तो शानबार, सगळं मालक आहेत. कोणी पण बोलावा का माझे नाव पलव, त्याचे नाव गाडी पडणार. बघा ना दादा, यस तर बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहिजे. कारण की बघा, आज जे काय आहे ते मुलांच्या मुलं, मेहनती मुलं कुठेतरी आपला एक नाव होतं आणि त्यांना पण अभिमान वाटते. कारण की नाच्या किरण ग्रुप म्हणजे गुलालामध्ये येतं. तर आता पोरांची साथ आहे म्हणून या आहे, सगळी मेहनत घेतात. खास करून आवी आमचा खूप सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेतो बैलावर, त्याचे कष्ट आज आम्हाला दिसतात. आणि एक आमचा ग्रुप पण आहे नाच्या किरण पिस्तूल, गौरे गणपती बसवतो आम्ही. 2 वर्ष आली, मस्त चालले. आमची पोरं 40 पोरं आहेत. आता काही पोरं कामाला जातात, त्यामुळे त्यांना यायला वेळ नसतं, पण आहेत भरपूर पोरं आहेत. आता पण पोरं 4-5 गेले तिकडं शर्यती बघायला, आहेत पोरं. माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आई एकविरा चरणी प्रार्थना करतो की आपला पिस्तूल आणि नाच्या म्हणजे गुलालामध्ये राहू. धन्यवाद तुमचा आमच्याकडून. मंडळ आभारी आहे.